काय ग म्हटलं पोरीनो? आम्ही पोरी पोरी मिळून मथुरच्या बाजारात चाललोय म्हणून म्हणते तू पण चल आमच्या बरोबर. असं म्हणते तुम्ही की नाही आधी लावून देते मग पुसून येते मगच येते बघ. हो मावशी जे काय करायचं ते इथे येऊन कर पण पटकन. ठीक आहे येते लवकर. राधेची साध आली ही जाग, राधेची साध आली ही जाग, रत्न उठली क्षणात आले आवरून सावरून घरात, त्या मावशीला थांबा घरात, आले आवरून सावरून घरात, त्या मावशीला थांबा घरात. आली ही जाग, राधेची साध आली ही जाग, रत्न उठली क्षणात आले आवरून सावरून घरात, त्या मावशीला थांबा घरात, आले आवरून सावरून घरात, त्या मावशीला थांबा घरात. माझी माझी नाही आठवण माझा, झाली ग माझी गडबड नाही कोणाला तुम्ही घाबरायचं, आले आवरून सावरून घरात, आले मावशीला थांबा घरात, आले आवरून सावरून घरात, या मावशीला थांबा घरात. राधेची साध आली ही जाग, राधेची साध आली ही जाग, रत्न उठली क्षणात आले आवरून सावरून घरात, या मावशीला थांबा घरात, आले आवरून सावरून घरात, या मावशीला थांबा घरात. अगं बाया बाया दमली ग दमली. अगे मावशी, काय झालं एवढं जोरात ओरडायला? अगं तू बसायला आलीस की बाजाराला जायला आलीस? अगं एवढी नाचून नाचून दमले म्हणून थोडा आराम करते. ती मावशी आता झाल्याने थांबलं नको लगे. अबे ना काय मावशी? आता मध्येच काय झालं ओरडायला? मला की नाही राधे बोलायचं होतं. नाही मावशी, तू आम्हाला शिवी दिली. अगं काय बालकासारख्या बोलताय? मी तुम्हाला शिवी देईन काय? अगं ह्या वयात की नाही एखादा तोंडातून जड शब्द येतो म्हणून की नाही तुम्हाला वाटतं मी शिवी दिली. नाही नाही तुम्हाला मी शिवी नाही दिली. काय मावशी, तू येताना काय म्हणत होतीस? काय ग काय नाही बोलली? आधी लावून देते मग कुठून देते ते काय गं मावशी? अगं त्याचं कसं आहे माहितीये, काल माझा म्हातारा की नाही शिंगा होता म्हणून ना भरपूर घेऊन आला होता. त्याची घरातली सर्व कामं की नाही मलाच करावी लागतात म्हणून मी त्याला पाण्याला लावून देत होती चुना आणि पुसून देत होती. त्यात काय वाटतं तुम्हाला? पोरीनो आपल्याला जायला हवं. अगं बाया 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 अगं नतच घालायला विसरली. मेल्या म्हातारीच्या नादात की नाही माझी अशीच सर्व कामं विसरून जातात बाई. काय गडबडीत कुठं जायचं म्हटलं माझं मेल्याचं असतं.
पहिले तर हवं त्याच्यावर तर माझा जीव आहे. पोरीनो, आता कशी कमी दिसते? हे मावशी तू खूप सुंदर दिसतेस ग. अगं काय म्हणतेस तरी काय? हो मावशी खूप सुंदर दिसतेस. मावशी तू अजून टोमॅटोला पावडर लावली असती तर अजून मेलीची मान नादाची नाही, तिची पण वाईटच आहे. माझ्या चुन्याच्या डबीवरची सारखी सारखी बाई. शोधते शोधते अजून काय गावात नाही ठेवली तरी कुठं? अगं गावली का गावली? काय ग मावशी? अगं काय म्हणजे काय? ही बघ सुपारी. त्यावर तुझ्या म्हाताऱ्याचं नाव लिहिलंय. अगं आता ही माझ्या म्हाताऱ्याची मी नाही ओळखणार तर काय तू ओळखशील काय? असू दे आमच्या यांची पण खूप मोठी आहे. मला माहिती आहे किती सावड दिसते. समजतीस काय? किती हिनं सुपाऱ्या अजूनपर्यंत बघितल्या असते ते हिचं हिलाच माहिती. अगं हे नवीन नवरी, अगं किती नाचते. पोरी तुझं नाव सांग काय ते? मावशी माझं नाव कन्हैया चंद्रकला आणि लाडाने म्हणतात चंद्रा. अगं बाई मग चांगलाच करशील की धंदा. अगं कसला म्हणजे धया दुधाचं करशील. आणि ही कोण का झगामगा आणि माझ्याकडेच बघा. हे मावशी माझं नाव रिंगा आहे रिंगा. कोण? मला बा ऐकायला नाही येत आलं नाही का? मलिंगा म्हणते. परदेशातले आले. अगं लोक भारतातली कामं करून इथं मारतात आहे उन्हातानात ना, आणि भारताची लोक येऊन इथं राज्य करतात आहे. हे मावशी तुला सांगितले ना माझं नाव रिंगा आहे म्हणून. अगं रिंगा काय? मला वाटलं मलिंगा की काय, कारण ते या काय ऐकायला येत नाही ना, म्हणून जरा जोरात बोलावं लागतं. अगं मी काय बोलते रिंगा? जल्ला मेलीचं थोबाड, करबट्ट मेलीचं कालीन. तू काय मालवणचं काय गं? अगं हो हो मी मालवणचो. मेली अंगावर बघा. हो हो मी मालवणचं. अगं रिंगा मी काय बोलते माहितीये? तुमच्या मालवणचं खोबरं की नाही लय जाड जाड असतं. हे मावशी तुझे रत्नागिरीचे आंबे किती मोठे मोठे असतात. माझ्या आंब्यावरची नजर. हे मावशी तुझे आंबे काही चोरमटलेत का? माझ्या आंब्याला नजर लागायची. तिथं वाईटच नजर आहे बघा. हे मावशी आमच्याकडे काय लिहितात माहिती काय रिक्षाच्या मागे? अगं काय काय गं लिहितात? अगं बुरी नजर वाले तेरा मुंह कालो. अगं मेरी बोलून जरा मुलाला. अगं मैं काली हूं तो क्या? मैं दिल वाली हूं. अगं तुमच्याकडे लिहितात तर आमच्याकडे पण लिहितात. ते पण लहान लहान पोरं लिहितात. काय गे लिहितात मावशी? अगं काय म्हणजे काय? रिक्षाच्या मागे अशी लिहितात, अशी उभाई समय काढतात आणि बोलतात तू बाई अशीच चालत राहा. अगं तू बाजाराला चालली ना? अगं तू पण एखादं नवऱ्याचं तुझ्या घे की. हो मला माझ्या नवऱ्याची द्यायची सवय आहे. अगं काय गं? मला ते दुसरंच ऐकायला आलं. आहे का? चहा गरम राहा म्हणून कापावर ठेवली बशी. चहा गरम राहा म्हणून कापावर ठेवली बशी. सुभानरावांचं नाव दिसे बाकी सगळं म्हशी. ते तरी काय? हो बाजूला. अगं ये तारा. अगं तुला काय भरला की नाही वारा? अगं बाजाराला चालली ना? अगं मी काय म्हणते पोरी, तू यंदा नवीन आहेस की नाही? मग तू पण घे की एखादं नवऱ्याचं नाव. घेते मावशी ऐक. हो ऐकते. माझीच भाजी मेथीची. ऐकते ना मावशी? हो हो ऐकते हा. माझीच भाजी मेथीची. महिलांमध्ये नाव घेते मी सोनाला त्यांच्या आईची. बाई काय तर तोंडाची मला हाड आहे की काय? अगं ही म्हणते मी माझ्या आईची, ती म्हणते माझ्या आईची, तू म्हणते मी माझ्या आईची, आणि मी का कोणाची? मावशी तुझ्या आईची. बाई काय बोलायचं जीवाला हाड सुद्धा नाही. आजकालच्या पोरींना आई की सासू ते देखील कळत नाही. ते जाऊ दे. अगं रिंगा मी काय बोलते, बाजाराला चाललीस ना? मग तू पण तुझ्या नवऱ्याचं दाग घे की नाही आणि दाखव तुझा हिंगा. अगं मावशी घेते ऐक बघा. हो हो ऐकते. अगीचा मी बगीचा, अगीचा मी बगीचा, बगीचा मी पेरला भाऊ. अगे मावशी अगं काय पुढं बोल. अगं आम्ही उभ्या उभ्यानी अगं काय उभ्या उभ्यानी खाऊ. मग असं किती कुठे टाइमपास करते. पोरीनं ते जाऊ दे. अगं राधे मी काय बोलते, प्रत्येकाने आपापला शृंगार सांगितला ग, आणि तू पण तुझ्या नवऱ्याचं एखादं घे की छानसं. ऐका मावशी, होय. गल्यात मंगळसूत्र ठरलं. गल्यात मंगळसूत्र ठरलं. माझ्या हृदयात नेहमी खूप कृष्णाचं नाव होतं. खूप छान. राधे आपल्याला खूप उशीर झाला, आपल्याला जायला हवं.
कशाला विचारते? अगं या बसल्या सगळ्या तुला सात शिंगार आहे का ते हो? अगं तू एवढ्या प्रेमाने विचारते मग सांगते बघ. नेसून आली मी नऊवारी साडी, नेसून आली मी नऊवारी साडी, मला बघून या बबलीकरांच्या गालात कुठली ती वेळ आली. मग सांगा या नऊवारी साडीवरती माझे किस्से केलेले वारी. चला चला. हॅलो अगं हे मावशी, अगं माझं एक नाव घे ना, शंकर मांडवकर देनवाडी. शंकर मांडवकर देनवाडी यांच्याकडून 151 रुपयाचे देणगी आले मावशी तुझ्यासाठी. माझं एक नाव घे, शंकर मांडवकर. वाजाईच्या चरणी नमस्कार करते मी वाकून, वाजाईच्या चरणी नमस्कार करते मी वाकून, शंकररावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून. धन्यवाद. अगं पोरीनो, एवढा मोठा अवघड यमुनेचा घाट आणि बघा किती ऊन अंगाला झोपतंय. एक छानसं गाणं घ्या, मग गाण्याच्या तालावर की नाही बरोबर निघून जाऊ बघा. या निळ्या अंबरी रवी आला माथ्यावरी. ओ या निळ्या अंबरी रवी आला
म्हणजे विष्णूचा आठवा अवतार. ज्या त्यावेळी पृथ्वीवर संकटाची डोंगर पसरते त्या त्यावेळी माझ्या नजरेतून जनतेला त्रस्त करणारे संकट म्हणजे पत्रकार राजा कम त्याच्या सेवेसाठी गुगलातून जाहिरात राखावा हे बापाला शोधण्यासाठी हे थांबवायला हवे. त्याआधी लोकांनी आवाजी कामगिरी त्यांच्या नाव द्यायला हवी. हो पण नेहमी माझ्या अगोदर येणारा माझ्या गोकुळातील नाचनामुळे आज कुठे दिसत नाही. त्याला हातमान घेतलं पाहिजे. सुदामा रे सुदामा. आशीर्वाद असो सुदामा. सुदामा कारण म्हणजे एकच आहे. सुदामा 16 संस्कृतीचे 60 युगांचा मिळा काढण्या करून गगन पत्रिका घाट चढत आहेत त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांना आल्या मार्गाने फरक काढवणे ही कामगिरी मी असंसित आहे. सुदामा हुकुमात आणि गाड्या तुझा. काय रे काय हा 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 आलो आलो. दूर दूरच्या राना आलो गाईला मी घेऊन. दूर दूरच्या राना आलो गाईला मी घेऊन. आलो 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 तुझ्या मला चालू हात घालून नको बंद जाईल. बंद केला म्हणजे काय करतील. वर काय नाही. अरे वर काय नाही. मला सगळं दिसतंय बा. सगळं दिसतंय. हा बोलावलं कोणी काय माहिती. काय मागतो काय मी म्हटलं याम करतोय.
असं म्हणत तू एकदा तुझ्या आईला करतोस आता नव काय म्हणतात हा वर काय करतोस हा वर काय करतोस झाला काय पडायचा वाकल्या तू असं करतो वाकल्या हा काय अरे त्याला जिम म्हणतात जिम 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 कोण जिम अरे भीम नो जिम हा जिम हा हा बोल हा प्रिय ती कलर विचारायचं मला दिसत नाही माझ्या सांगत शिका आल्या शिका सर्दी आली आम्हाला कशाला बोलतो कृष्णदेवाने आपल्यावर फार मोठी कामगिरी सोपवली. कोण श्री कृष्णदेव कृष्ण तुला देव सोळा संस्कृतींचे 60 गोपिकांचा मेळा मेला काय ते असं का म्हणतात 16,307 गवळणी मिळत्या कसा गहू बोलला तो मी समज अरे आणणार आहे रे या काय विचार सोळा शस्त्र शास्त्र 60 गोपिकांचा मेळा मेळामध्ये एकत्र ठिकाणी गेला काय करायचंय त्यांचा रस्ता प्रतिबंध करून हा. आल्या मार्गाने परत पाठवायचे. तुला घेतलं काय रे माझी तर फाटणारच आहे मी मागणी करीन मोरणी नाही का मी म्हणत करशील ना करीन थोडी तरी करीन करीन म्हणताना मी थोडी तरी करीन मुलांनी येतीलच. हा त्या तिकडच्या डोंगराला येतील. कुठं बापरे एवढी लाईट आहे मला दिसायचं कमी आहे मागू आपल्याला तिकडं. आपण नाही दिसतच नाही तुला दिसतात काय रे हा चकमा लावून बघ काचा जवळ एक 4 आहे काचा अरे इकडली भरून लाव असं काय हा काय बाबू आणला मेला मारतोय त्याला पाकवा जा काकू मला नाही समजायचं हो हो दोन घरची बॉ हा काय दिसू का आता बोललेली कुठे येणार बोला इकडनी का इकडनी इकडच्या डोंगराला, इकडच्या. इकडच्या मध्ये मी तिकडे जाऊ तिकडे इकडे अगं बाय चटका लागतोय इकडे जाऊ. इकडे मागं, मागं. त्या वाटेत गाडी.
आता काय करायचं त्याच्यासाठी? त्यांनी तितकं दही दूध आणले त्याचा नाश करायचा. मग आता काय करू? आता काय ढोलीचं केलं? ते सांगायचं आपण काय केलं? ते सांगायचं आपण काय केलं? कोणाला विचारायचं? अगं पोरीनो बघताय का हो, हो, हो. उद्याचं सगळं वाटलं ना का? मावशी, ह्याच्यात का काय आहे? अरे याच्यात दही याच्यात दूध याच्यात ताक बस आणि आता ह्याच्यात आलंय बाकी आहे. लोणी लोणी? कोणाची कोणी? मेल्या तुला ऐकायला कमी बिमी येतं की काय अरे लोणी 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 सारा आम्हाला पटलं मावशी. हा? मावशी तुम्ही आता जाणार कुठं? अरे आम्ही आलो गोकुळातून आणि चाललो बघा मथुरेला तुला हो तुला जरा असं काय बंद करून ठेवलाय? अरे बंद केलं तर काय आम्ही त्यांच्या वरून जाऊ हा सगळा फरक माझ्या बापाचा आहे. तरी काय आम्ही असल्यानं घाबरत नाही तुम्हाला चिरडून मावशी मी पण कमी नाही आहे. काय? तू जरी शेख असेल मी शेवा शेख आहे. अरे तू कमी नाही तर मी पण काही कमी नाही कमी तिच्या आम्ही आहोत. तुला म्हातारा आहे वाटतं अजून. तो तरी काय हा काही दिसत नाही काय? बाई, आमची कमी तोड्या आमच्या हातात बघ काय का? हात लावून को तुझा मोठा आहे रे. तुला माहिती काय आहे? मी कोण? कोण? आम्ही कोण? कोणते नाव पण दिसत आहे. आम्हाला काही तुझ्यासारखे चार चार नाव काही लागलेच नाही. काय म्हणतात? कोण तुला काही दिसत नाही. त्या कामाचं नाही काय ते. तुला गेलो. नको नको ये. मला नंबर ये. काय नंबर कधी तुझा? आज जातोय. याचा आवाज होतोय कुठचा? मावशी हात नको लावू, लांबूनच बोल. हातला लावली होणार बोलतोय. मी पण सांगितले प्रश्नाचं उत्तर मला सरळ दे. तुला भाव नाही अजून माहिती. अरे वा. भाव. तिला पण भाव आला. नाव घे. एक चांगलंच नाव घे. मस्त. अरे नाव घ्यायला तू काय माझा काही नवरा आहे काय नाव घ्यायला नाव नसलं म्हणून काय करा? आपण तो काय रे? हा तो म्हणतात ना शेजारी काय पाजारी काय म्हणतात ना. अरे पण त्याच्यासाठी पैसे लावावे लागतात पैसे लावले तर की मावशीचा भाव नाही माहिती 500 ने 1000 आहे एखादं तरी घे घे तुम्ही एवढ्या प्रेमाने बोलतात मग तुमच्यासाठी मी घेते हा घे ए भाई त्याच्यावर माहिती आहे दारी होता उंबर हा त्याच्यावर लिहिला मी माझा व्हॉट्सअप नंबर अरे वा दारी होता उंबर त्याच्यावर मी लिहिला माझा व्हॉट्सअप नंबर हा पहिल्या वाकड्यांचं नाव घेते पहिला माझा नंबर अहो त्याचप्रमाणे आमचं अनंत मांडवकर कुटुंबवाडी तिथली बोमट्टा दे यांचं म्हणून नाव घ्या की बरं नाव काय बोललात अनंत मांडवकर कृष्णाच्या डोक्यावरती असतं मोराचं पीस असतं की नाही कृष्णाच्या डोक्यावरती असतं मोराचं पीस दिनेश राव ना नाही सुनील अनंत मांडवकर बघूया आनंदराव या आणि या मावशीला द्या एक स्पेशल किस मला काय त्याला किती किस घेतला आता माझं नाव आहे आता त्याचं